आणि आता बातमी येते अतुल बेनकेंनी केलेल्या वक्तव्याची। विधानसभा निवडणुकीपूर्वी पवार आणि अजितदादा एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य अजित पवार गटाचे अतुल बेनके यांनी केलंय। विधानसभा निवडणुकीच्या वेळी काहीही होऊ शकतं असं बेनके यांनी म्हटलं आहे। तर शरद पवार आणि दादा एकत्र आल्यास आम्हाला आनंद होईल, पण काही महत्त्वाकांक्षी लोक एकत्र येऊ देणार नाहीत असं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे। विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही। त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात, म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे। मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो। उद्याच्या काळामध्ये राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक संघ होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्याचा आनंद असेल। परंतु काही महत्त्वाकांक्षी मंडळी की ज्यांना स्वतःचं हित साध्य करायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रात लवकर नेते होऊन पाहायचं आहे, अशी मंडळी साहेबांना, दादांना किंवा ज्यांनी मागच्या 35-40 वर्ष साहेबांना साथ दिली अशा नेते मंडळींना एकत्र येऊन देणार नाहीत, हे देखील आम्हाला ज्ञात आहे।